प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की देव बाप्पाने सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. समीक्षा प्रार्थना करायला सुरुवातीची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सर्वेश परमेश्वर, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करते ख्रिस्ता, आतापर्यंत समरस म्हणून तुला धन्यवाद देते. ही सुंदरशी वेळ मी तुझ्या हातात देते बाप्पा. या आजचा संदेश तू आशीर्वादित कर बाप्पा. पासाहेबांचे ओठाचे शब्द तू आशीर्वादित कर. इथे बसलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर बाप्पा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बाप्पा. तू म्हणतोस जिथे दोघे किंवा तिथे मी उपस्थित आहे. आमचा असा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस बाप्पा. आमच्या कुटुंबाचा ताबा तू घे. आमच्या सर्वांच्या कुटुंबाचा ताबा तू घे. आमचे नातेवाईक सर्वांचा सांभाळ तू कर. ही छोटीशी प्रार्थना आता प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नामात म्हणून तो एक आमेन. गीत गायला वहिनी घेतल्या. दोन गीत छान पैकी म्हणायचे. मी पण एक गीत म्हणणार आहे आज. तारक तो सामर्थ्य. हो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. हा हा हालेलुया. हो हो हालेलुया हालेलुया हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव सर्वस्व आपणा दिले. हालेलुया. किती थोर तो देव सर्वस्व आपणा दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. हा 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 हालेलुया. हो 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 होसाना. हा 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 हालेलुया. हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधनातून आपणाला सोडवितो हालेलुया सैतानी बंधनातून आपणाला सोडवितो तारकतो सामर्थ्य तो येशू देव युग युग हे तारकतो सामर्थ्य तो येशू देव युग युग हे आणखी एक चलन पाता है तेरी रूह का छाए यीशु अमर तेरे किरदार का चाहता हूँ असर मैं डटता जाऊँ मिटता जाऊँ बस तू ही आए तुझ में नजर बन जाऊँ चलती फिरती अजीम खूब शारत जाकर नजर नजर चाहता नहीं मांगे दौलत मगर जिंदगी है चाहिए मुझे अगर मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं तू कामिल है मैं भी कमाल बनूं तू कामिल है मैं भी कमाल बनूं तू कामिल है मैं भी कमाल बनूं दुनिया का नूर है यीशु दुनिया का नूर है यीशु मेरी राहें सजाता रहे दुनिया का नूर है यीशु मेरी राहें सजाता रहे मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे सोचों में तू मेरे ख्वाबों में तू मेरे सोचों में तू मेरे ख्वाबों में तू मेरे सारे सवालों जवाबों में तू मेरे सारे सवालों जवाबों में तू मेरे सारे सवालों जवाबों में तू जब भी तुझे पुकारूं जब भी तुझे पुकारूं तेरा रूह मुझ में आता रहे जब भी तुझे पुकारूं तेरा रूह मुझ में आता रहे मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे
मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं। तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं। जब भी गीत तेरे गाऊं, जब भी गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में आता रहे। जब भी गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। प्रेज द लॉर्ड. देवभक्त मला अधिक आणि अधिक चांगल्या प्रकारे गाण्याचं आज दोघे बहिणींनी चांगला मोकळ्या आवाजाने गाण्याचा प्रयत्न केला. आज मला दिसलं नाही आवाज दाबलं म्हणून, असंच उन्नती करत राहायची. आज मला दिसलं की दोघे बहिणींनी एकदम चांगल्या स्वरामध्ये आता स्वर पण देवबाप देईन तुम्हाला. आता मी एक गीत गातो प्रभूच्या गौरवासाठी. आणि हे बघ, कधीही जो स्वतःला उंच करतो ना देवबाप त्याला खाली आणतो, पण जो देवबाप्पाला उंच करण्याचं ठरवतो देवबाप त्याला हार हालमध्ये उंच करण्याची संधी देतो. म्हणून प्रभूच्या गौरवासाठी मी पण एक गीताला प्रभूच्या गौरवासाठी गात आहे. सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे। सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे। ला 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 ला। आहा ओ हो आहा ओ हो दुनिया में सबसे ऊंची है सेवा हमारी प्यारो, जीवन भी दे देंगे ऐसी सेवा में प्यारो। दुनिया में सबसे ऊंची है सेवा हमारी प्यारो, जीवन भी दे देंगे ऐसी सेवा में प्यारो। सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे। ला 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 ला। आहा ओ हो आहा ओ हो आने दो दुश्मन को, शैतान से डरते नहीं हम, मरना है सबको एक दिन, शहीदों की क्यों ना मरे हम। आने दो
शैतान से डरते नहीं हम, मरना है सबको एक दिन, शहीदों के क्यों न मरे हम, सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे, सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे। ला 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 बायबलमध्ये फक्त एका दासाचं नाव देव बाप्पाच्या आत्म्याने लिहिलेलं आहे आणि त्या दासाचं नाव काय आहे? दावीद. प्रभूच्या सानिध्यामध्ये अशा प्रकारे तो नाचला प्रियांनो, अशा प्रकारे त्याने नाचण्याच्या द्वारे प्रभूला त्याने उंच केलं की त्याला कसलंही भान राहिलेलं नाही, कोणत्याही भानाची त्याने पर्वा केली नाही. आणि जे पाहणारे होते त्यांना दावीदाकडे पाहून दावीदाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय आलं असेल प्रत्येकाच्या माहित नाही, पण त्याची बहीण मिरियाम हिने देखील दावीदाला प्रतिउत्तर केलं. आणि जसं मिरियामाने दावीदाला अपशब्दाने प्रतिउत्तर केलं, मिरियामच्या अंगावर ताबडतोब कोड आला असं बायबल सांगतं. प्रियांनो, आम्ही देवाच्या सानिध्यात असलो ना स्वतःला विसरून जायचं. कधी कधी काय होतं माहिती का, आपल्याला मनामध्ये थोडस लाजल्यासारखं किंवा मनामध्ये इरमल्यासारखं आपण होतो. प्रियांनो, सर्व ठिकाणी या प्रक्रिया करायच्या, परंतु प्रभूच्या सानिध्यामध्ये जेव्हा गीत गाऊ आम्ही किंवा आणखी काही प्रभूसाठी करू तेव्हा स्वतःला विसरून जायचं आणि देव बाप्पाचं गौरव करायचं. जे कुणी प्रभूचे गीत गाण्यामध्ये आपल्या आवाजाला दाबीन ना, आपल्या आवाजाला पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाही, देव बाप त्यांचा स्वर आहे ना तसाच ठेवतो जसं ते गाण्याची इच्छा ठेवतात. पण जर आम्ही ठरवलं ना, प्रभू तुझ्या गौरवासाठी माझा स्वर तुला जेवढा उंच करणं शक्य होईल तेवढा मी माझा स्वर उंच करायला तयार आहे, तेव्हा देव बाप्पाचा आत्मा आमच्या घशाला स्पर्श करतो आणि आमचा घसा इतका चांगल्या प्रकारे प्रभूचं गीत गातो की आम्हाला पण कधी कधी समजत नाही की अरे इतकं छान रित्या गीत माझ्या मुखातून कसं काय बाहेर निघलं. प्रियांनो, प्रभूला आपलं गौरव कसं करून घ्यायचं आपल्या विश्वासणाऱ्याकडून, सेवकाकडून हे सांगावं लागत नाही. फक्त आमच्या मनाची तयारी आम्ही तशी ठेवावी ही देवबाप अपेक्षा करतो. म्हणून आपण आपल्या वचनाकडे येऊया. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना बायबलच्या आत्म्याने काही काही गोष्टींना इतकं प्रमुख स्थान विश्वासणाऱ्यांसाठी आणि सेवकांसाठी दिलेलं आहे की त्या स्थानामध्येच विश्वासणारे आणि सेवक प्रभूच्या नजरेमध्ये चालणारे असावे अशी अपेक्षा करतो. प्रियांनो, बायबल आम्हाला कुठंच बायबलच्या आत्म्याने असं लिहिलेलं नाही की बायबल आम्हाला चुकीचा रस्ता दाखवतो. बायबलचा आत्मा आम्हाला चुकीच्या रस्त्याने घेऊन जातो असं कुठंही पवित्र आत्म्याने लिहिलेलं नाही.
परंतु मनुष्याने, सेवकांनी, काही विश्वासणाऱ्यांनी बायबलच्या एका वचनाला ते गलत आहे, चुकीचं आहे, योग्य नाही अशा प्रकारचे शब्द वापरून त्या वचनाचा काही सेवकांनी, काही विश्वासणाऱ्यांनी अपमान केलेला आहे. आणि जो अपमान त्या वचनाचा चालू आहे तो आजच्या समयापर्यंत चाललेला आहे. तो काय अपमान त्या वचनाचा थांबायला तयार नाही. पण देवाचा आत्मा कळवळ्याचा आत्मा आहे, धीराचा आत्मा आहे, सहन करणारा आत्मा आहे. तो आजही सेवकांच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की बायबलमध्ये कोणतंही वचन देवाच्या आत्म्याने चुकीचं लिहिलेलं नाही, गलत लिहिलेलं नाही किंवा अयोग्य ते वचन आहे अशा प्रकारचे शब्द भाकीत केलेले नाही. पण आजच्या समयामध्ये आम्ही पाहतो प्रियांनो की काही जण बायबलच्या वाचनाला दोष दिल्याशिवाय राहत नाही. परंतु देव बाप अंतिम समयामध्ये बायबलच्या वाचनाला दोष लावण्यापासून प्रत्येकाला सांभाळणार आहे. आणि प्रत्येकाच्या मुखातून बायबलच्या वाचनाचा जो अपमान होत आहे, अपकीर्ती त्यांच्या मुखातून प्रेषित 2:38 वचनाविषयी निघत आहे किंवा मनामध्ये त्यांनी साठवून ठेवलेली आहे, ते हृदय देवबाप एकदम स्वच्छ करणार आहे. त्या हृदयातून सर्व प्रकारच्या त्या वाचनाविरुद्ध असलेली जे काही गलत शब्द आहेत, जे काही त्यांच्या मनामध्ये त्या वाचनाविषयी जी काही त्यांनी शंका धरलेली आहे ती सर्व प्रभू साफ करणार आहे. आणि याच वचनाला अनुषंगून आजचं वचन देव बाप्पाने आपल्या करता ठेवलेलं आहे. काढूया आपण त्यासाठी कलसेकराचं पत्र 1 अध्याय 10 वचन. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 10 वचन. फिलिप्पेकराच्या नंतर इफिस, फिलिप्पे, कलसे 1 अध्याय 10 वचन. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. बघा प्रियांनो, किती धीराचा शब्द, किती मनाला प्रसन्न करणारा शब्द देव बाप्पाने आज तुमच्यासाठी पाठवलेला आहे. काय म्हणतं वचनामध्ये, आता सर्व वचन मी घेतलेलं नाही, ज्यातून मग प्रभू माझ्या बरोबर बोलणार आहे त्या शब्दाला मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते असं लिहिलेलं आहे, सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. आता जो प्रभूला शोभेल असे वागण्याची प्रक्रिया प्रभू समोर आत्म्याने आणि खरेपणाने करण्याची इच्छा ठेवतो, तो वचनाला दोष लावणारा होईल का? त्याला वचनाला दोष लावणं मान्य होईल का? त्याचा आत्मा त्याला कधी म्हणेल का की तू वचनाला दोष लाव? किंवा त्याची बुद्धी त्याला हे सांगन का की या वचनाप्रमाणे तू करण्यासाठी सदैव तयार होत जा? प्रियांनो, ते काय म्हणतात ना, एखाद्याने जर एखादी अफवा आणली ना, बघा अफवेविषयी पण देव बाप्पाने थोड्या वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. ते मनुष्या संदर्भात सांगितलंय, परंतु आज जो बोलण्याचा विषय आहे की एखाद्या गोष्टी विषयी गलत रीतीने जर काय आलं तर त्याच्या संदर्भातला शब्द बायबलमध्ये आहे. मत्तेय शुभवर्तमान 5 अध्याय 11 वचन.
तेव्हा जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. बघा, आमच्या विषयी जर देवबाप म्हणतो की तुम्हाला जर वाईट लबाडीने आणि जर गलत रीतीने तुमच्यावर दोष लावतील, तुम्हाला काही अपशब्द बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आता इथं जर काही जण देवाच्या वचनाला दोष लावित आहेत, यांना प्रभू काय म्हणन? आता आमच्या विषयी तर तिथं धन्य शब्द लिहिलाय की तुमच्यावर जर ही प्रक्रिया आली, कुणी जर जाणून बुजून तुमच्या विरोधात वागण्याची प्रक्रिया केली, तर तिथं आम्हाला धन्य हा शब्द सेवकासाठी पण आहे आणि विश्वासणाऱ्यासाठी पण आहे. तो धन्य शब्द फक्त सेवकासाठी नाही, विश्वासणारे पण तेवढेच त्या शब्दाचे हकदार आहे, जेवढं ते सहन करण्याची प्रक्रिया प्रभूला दाखवतात. आता इथं तर प्रश्न जरा वेगळा आहे. या ठिकाणी तर काही जण त्याच्यामध्ये सेवक आहेत, विश्वासणारे आहेत. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला नानाविध प्रकाराने ते दोष लावित आहेत. याच्याविषयी प्रभू काय म्हणाली? जे दोष लावित आहेत आज वचनाला त्यांच्यासाठी, यांनो, जे कोणी या वचनाला दोष लावित आहे, या वचनाच्या विरोधात आपवेने काही पण विश्वासणाऱ्यांना गलत सांगत आहे, वरती गेल्यावर आम्हाला दिसेल की त्या प्रियजनांसाठी प्रभूने काय शब्द ठेवलेला आहे. कारण बायबल मध्ये देवाच्या आत्म्याने कोणत्याही वचनाला दोष लावू नये ही आज्ञा दिलेली आहे. आणि या बायबल मधून काहीही काढण्याचा कोणालाही अधिकार देण्यात आलेला नाही. एवढीच भाषा पवित्र आत्म्याने लिहिलेली आहे. पण पवित्र आत्म्याला हे माहित होतं की माझ्या वचनाला काही जण दोष लावणारे भविष्यामध्ये येणार आहेत. त्यांच्या विषयी पवित्र आत्म्याने कोणतीही गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये भाकीत केलेली नाही. ती गोष्ट त्याने गुप्तामध्ये ठेवलेली आहे. आणि याचा हिशोब किंवा याची माहिती वर गेल्यावर जे कुणी या वचनाला आजही दोष लावण्याच्या प्रक्रियेने चाललेत, त्यांना तिथं ती गोष्ट देवबाप दाखवणार आहे. पण जे कुणी या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून सुटण्याची तयारी करतील, त्यांच्यासाठी तो शब्द त्या ठिकाणी देवबाप ठेवणार नाही. यांनो, विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी जरी या वचनाला दोष लावण्याचं बंद केलं नाही, तरी देवबाप आपल्या सामर्थ्याने या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला बंद करणार आहे. आता देवबाप कधी करणार आहे, तो समय काय असेल, घटिका काय असेल, हे आपल्याला माहित नाही. पण देवबाप या प्रक्रियेला केल्याशिवाय आपल्याला घेऊन जाण्यासाठी तो येणार नाही. कारण त्याच्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये देवबाप कधीच आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये नाही. म्हणून त्याने शब्द दिलाय की त्याला शोभेल असे वागा. तिथं सर्वांसाठी हा शब्द आहे. सेवकासाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी आहे, जे प्रभूच्या वचनाला दोष लावतात त्यांच्यासाठी आहे, जे वचनाला दोष लावित नाही त्यांना अधिक प्रभूच्या गौरवासाठी जेवढं शोभेल असं वागण्याची त्यांनी पण प्रक्रिया करावी. अशा अनुषंगाने हा शब्द त्या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रियांनो, जर आम्हाला प्रभूला शोभेल असं वागण्याची जर आमच्या मनामध्ये आम्ही तयारी करण्याची इच्छा ठेवली, तर मग आम्हाला या गोष्टीला साध्य करण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. केवळ शोभेल असे वागावे हे म्हणून जमणार नाही. त्याच्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतील, काही गोष्टीचा अनुभव आम्हाला घ्यावा लागेल, काही गोष्टीतून देवबाप्पाला शोभेल असा आम्ही वागण्याचा निश्चय केलेला आहे, हे कृतीने देवबाप्पाला दाखवावं लागेल.
तर हे कसं दाखवता येईल त्याचा पहिला आपण विचार बघूया, बायबल मधून काढूया. त्यासाठी एक वचन, स्तोत्र संहिता 119 15वं वचन. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याला प्रभूसाठी शोभेल असे वागण्याचा निर्धार निश्चय ज्यांनी केलाय त्यांना प्रभूच्या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रभूच्या बायबलकडे त्यांचं लक्ष नेहमी असलं पाहिजे. आणि बायबल वाचन अशा प्रकारे असलं पाहिजे की समजा एक वचन वाचलं किंवा एक अध्याय वाचला तर देव बाप्पाने 30% त्यांना त्या वचनातून आशीर्वाद दिलाच पाहिजे. देव बाप्पाचा आत्मा जे खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने बायबल वाचण्याची इच्छा ठेवतात त्यांना आशीर्वादाविना ठेवत नाही. आशीर्वाद देतोच देवाचा आत्मा. फक्त आम्ही देवाकडून अपेक्षेने बायबल वाचलं पाहिजे. नंतर काही जणांचं वाचन कसं आहे माहिती का, काय नाही हो, ते सेवकांनी सांगितलेलं आहे बायबल वाचा, त्यांच्या सांगण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो. ना तर आम्हाला बायबल वाचण्याची ना एवढी मनामध्ये इच्छा नाही. पण कोणीतरी आम्हाला सांगितलंय की बायबल वाचणं गरजेचं आहे, त्यांच्या सांगण्यामुळं आम्ही बायबल वाचतो. जे कोणी अशा प्रक्रियेने देव बाप्पा समोर बायबल वाचण्यासाठी बसतील ना प्रियांनो, त्यांना देवाचा आत्मा आशीर्वाद देईल किंवा नाही याची मी खात्री देत नाही. पण जे प्रभूला म्हणतील मला बायबल वाचण्याची आवश्यकता आहे, हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे, ही प्रक्रिया मी करण्यामध्ये नेहमी तुझ्या समोर असावा ही माझ्या मनाची इच्छा आहे, त्यांना 30% का होईना देव बाप्पाचा आत्मा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी एक वचन जरी एखाद्या वेळेला वाचलं ना, काही कारणास्तव एकच वचनावर त्यांनी प्रार्थना करण्याची इच्छा दर्शवली ना, त्या एका वचनातूनही देवाचा आत्मा 30% आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो कमीत कमी. मग तुमचा विश्वास 30% पेक्षा अधिक जर असला तर अधिकतेने तुम्हाला त्या वचनातून देव बाप आशीर्वाद देईल. पण शेवटची स्टेज कमीत कमी 30% तर तुम्हाला आशीर्वाद निश्चितच आहे. जे कोणी म्हणन मला बायबल वाचणं आवश्यक आहे, ही माझी गरज आहे, माझ्या आत्म्याला भोजन देणं गरजेचं आहे, अशा विश्वासाने जे बायबल वाचण्याची तयारी दाखवतील त्यांना देवाचा आत्मा आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं सांगण्यात आलेलं आहे की तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. आता लक्ष द्यायचं म्हटल्यावर लक्ष या शब्दाला जरा फोडलं ना तर लक्षाचे काय अर्थ निघतात माहिती का प्रियांनो? तसे तर बरेच अर्थ निघतात लक्ष या शब्दाचे. पण देवाच्या सानिध्यामध्ये जेव्हा मी बसलो मनन करायला तेव्हा देवाच्या आत्म्याने मला 3 गोष्टी लक्ष या शब्दाविषयी दाखवल्या. आणि त्या 3 गोष्टी कोणत्या दाखवल्या? पहिली गोष्ट दाखवली बोलणे, दुसरी गोष्ट दाखवली ऐकणे आणि तिसरी गोष्ट दाखवली करणे. या प्रामुख्याने 3 गोष्टी लक्ष देण्यामध्ये देव बाप्पाने मला दाखवल्या. आमचं बोलणं ना प्रियांनो बायबलच्या आत्म्याने बायबलमध्ये सांगून ठेवलेलं आहे. काही जणांना माहित असेल की आमचं बोलणं कसं असलं पाहिजे, काही जणांना माहिती नसेल किंवा काही जणांना माहित असेल तर त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला असेल. काही पण कारण असू शकतं प्रियांनो. पण बोलण्याविषयी देवाच्या आत्म्याने बायबलमध्ये प्रामुख्याने
एक वाक्य एक वचन आम्हाला दिलेलं आहे आणि त्याच वचनाप्रमाणे आम्ही करणारे विश्वासणारे सेवक असावे याची अपेक्षा देव बाप्पाने केली आहे. आता किती जण ही अपेक्षा देव बाप्पाची पूर्ण करतात हे फक्त देव बाप्पाला माहित आहे. आम्हाला त्याची शाश्वती सांगता येणार नाही. पण तो शब्द कोणता आहे बायबल मधून बघूया आपण. कलसेकराचं पत्र 4 अध्याय 6 वचन. कलसेकराचं पत्र 4 अध्याय 6 वचन. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. नाही कलसेकराचं पत्र. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. कसं बोलणं असलं पाहिजे आमचं? मिठाने रुचकर केल्यासारखं. प्रियांनो सांगा मला तुम्ही, कोणत्याही खाण्याच्या पदार्थामध्ये जर मीठ टाकलं नाही तर तो पदार्थ चांगला बनतो का? कोणताही पदार्थ तुम्ही बनवा प्रियांनो, कोणताही बनवा, त्यामध्ये मीठ टाकावंच लागतं. अहो साधे थंड पेय जर आम्ही प्यायचं ठरवलं ना उन्हाळ्यामध्ये, लिंबू सरबत जर आम्हाला पिण्याची इच्छा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकणं गरजेचं आहे. त्या मिठाने टाकल्याशिवाय त्या लिंबू सरबतला चांगला स्वाद येऊ शकत नाही. इतकं मिठाला प्राधान्य देव बाप्पाने दिलंय. आणि देव बाप्पाने मिठाची आणखी एक परिभाषा सांगितली की जर कोणामध्ये हे मीठ राहिलं नाही, मिठासारखा स्वाद त्या व्यक्तीमध्ये राहिला नाही, तर तो व्यक्ती, आता वचनाची भाषा जरा वेगळी त्या ठिकाणी प्रभू बोललाय की पायाखाली तोडवण्या इतपत त्याची काही पात्रता राहत नाही. आता ज्याच्यामधून मीठ गेलं त्याला तुडवीत चालतात का कोणी? परंतु देव बाप्पाने कोड्यामध्ये सांकेतिक भाषामध्ये तो शब्द त्या ठिकाणी चारीही शुद्ध वर्तमानामध्ये ठेवलेला आहे. जर कोणामधून मिठाचा रुचकरपणा गेला निघून तर ते पायाखाली तोडवण्याप्रत त्याचा काही उपयोग नाही, असं बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं हे प्रियांनो की मीठ जर आमच्यामध्ये नसलं, आता मिठाची परिभाषामध्ये आमचा स्वभाव, आता मीठ म्हणलं म्हणजे आमच्या शरीरात मीठ नाही, मिठाची एक उपमा दिली. त्या भाषेला दुसऱ्या भाषेत प्रभू म्हणत आहे की जसा तुमचा स्वभाव चांगला असावा, तो नेहमी चांगला असला पाहिजे. तुमचं बोलणं कुचकं नसलं पाहिजे, तुमचं बोलणं कपटाचं नसलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून एखाद्याला ऐकणाऱ्यांना अरे हे काहीतरी संशयाचं बोलत आहेत ही प्रक्रिया व्यक्त झाली नाही पाहिजे. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये थोडक्यामध्ये देवाने सांगितलेले कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखं बोलणं असलं पाहिजे. आणि हे प्रामुख्याने प्रियांनो सेवक जेव्हा संदेश सांगतात ना, त्यावेळेस सेवकांना आज्ञा पालना करता फार प्रामुख्याने हा शब्द ठेवलेला आहे. प्रियांनो कोणताही सेवक असू द्या, सेविका असू द्या, ब्रदर असू द्या, ते आपल्या मनातला राग, आपल्या मनातला जो काही भडकावपणा आहे तो फक्त संदेशातून व्यक्त करतात. जर कोणाचं कोणाविरुद्ध काही जर असलं ना, वाद म्हणा किंवा संशय म्हणा किंवा काही आणखी प्रक्रिया जे काय असेल ते व्यक्त करण्यासाठी कधी कधी संदेशामधून या शब्दाचा वापर केला जातो. म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने देवाचा आत्मा बोललाय की तुमचं बोलणं मिठाने रुचकर केल्यासारखं असावं.
पवित्र आत्मा कधीच गलत बोलण्याची प्रक्रिया करत नाही. पवित्र आत्मा द्वेषाचं बोलण्याची इच्छा धरत नाही. पवित्र आत्मा कपटाने एखाद्याला बोलण्याची मनामध्ये आशा आणि इच्छा ठेवत नाही. पण कधी कधी सेवक सेविका ब्रदर आपल्या मनातला राग व्यक्त करण्यासाठी एखादं तरी वाक्य असं बोलतात की ज्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, कपट आहे किंवा आणखी काय आहे ते व्यक्त करण्यासाठी वाक्य बोलतात. आणि हे वाक्य त्याच व्यक्तीला कळतं की हे वाक्याचा बोलण्याचा हेतून उद्देश काय आहे. प्रियांनो, कधीही अशा प्रकारचे संदेश सेवकाने, सेविकाने, ब्रदराने बोलण्याची अपेक्षा पुलपेट वरून किंवा हाऊस प्रेयर मधून करू नये. तर मिठाने रुचकर केलेलंच तुमचं बोलणं असावं अशी देव बाप्पाची प्रत्येकाला आज्ञा आहे. आणि जो कोणी पवित्र आत्म्याच्या शब्दाचा आदर करतो ना प्रियांनो, पवित्र आत्मा त्याला सन्मानित केल्याशिवाय राहत नाही. आता दुसरी गोष्ट जे देवबाप बोललाय करणी ऐकणी, त्याच्यासाठी आपण एक वचन बघूया. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय 22वं वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो का पहा. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, इडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. आमेन. काय वचन ऐकणे बरे. प्रियांनो, आम्ही जे ऐकत आहोत ना त्या ऐकण्याला आम्ही एका कानाने घ्यायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची ही प्रक्रिया कधी करू नये. काही जणांच्या प्रक्रिया असतात बरं का, एका कानाने घ्यायचं दुसऱ्या कानाने लगेच रस्ता दाखवायचा, नीट बाहेर थांबू नको, कारण मी त्या शब्दाप्रत वागण्याची इच्छा ठेवत नाही म्हणून ते संदेशाला गंभीर मध्ये घेत नाही. जे चर्च मध्ये, हाऊस प्रेयर मध्ये संदेशाला गंभीरतेने ऐकणार नाहीत, गंभीरतेने संदेशाप्रमाणे आपल्या जीवनाला योग्य रस्ता आणि दिशा दाखवणार नाही, हॅलो, बरे नाही अजून जेवायचं, प्रार्थना चालली नंतर करते. योग्य रस्ता आणि दिशा दाखवणार नाही, त्या ठिकाणी प्रियांनो त्या व्यक्तीला काय करावं आणि काय नाही ते समजत नाही. प्रियांनो, ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आमच्या स्वतःला तयार ठेवणं महत्वाचं आहे. प्रियांनो, कधी कधी काय होतं, आम्ही जे ऐकतो ते ऐकलेल्या गोष्टी आम्ही काही करतो, काही करत नाही. काही जणांची तर ही प्रक्रिया आहे, पण काही जण असे आहेत की ते काहीच करत नाही किंवा काहीच ऐकण्याच्या इच्छेमध्ये राहत नाही. प्रियांनो, आशीर्वाद जर देवाचे आम्हाला हवे असतील तर देवबाप आम्हाला जे आत्म्याने आणि खरेपणाने सांगतो ते आम्ही ऐकणं आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनाला करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरवणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, जर आम्ही या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये अशा रीतीने करण्याचा प्रयत्न करणार नाही तर प्रियांनो, कधी कधी काय होतं माहिती का, हाऊस प्रेयर मध्ये पण आणि कधी कधी चर्च मध्ये पण एखादा विश्वासणारा जसा रिकामा जातो ना तसाच रिकामा बाहेर येतो चर्चच्या बाहेर, आणि तो म्हणतो आज मला काहीच नाही आशीर्वाद मिळाले बरं का, आज मी आलो होतो मोठ्या आशेने पण मला आशीर्वाद भेटला असं जाणवलंच नाही. का बरं जाणवलं नाही?
देवाचा आत्मा काय रुसला होता का तुला आशीर्वाद देण्यासाठी? देवाच्या आत्म्याला वाटलं का तुला आशीर्वाद देऊ नये? तू मोकळा आला मोकळा जावा असं देवाच्या आत्म्याने तुझ्याच विषयी ठरवलं होतं का? प्रियांनो, आम्ही जर चर्चमध्ये किंवा हाऊस प्रेयर मध्ये लक्षपूर्वक लक्ष देऊन काही गोष्टी ऐकल्या नाही आणि करण्याची इच्छा कृतीमध्ये जेव्हा आम्ही वाटचाल करतो वागतो तेव्हा त्या गोष्टी करून दाखवायच्या असतात. कधी कधी आम्हाला त्या विश्वासणाऱ्यांसमोर करून दाखवण्याची संधी मिळते, कधी कधी आम्हाला वैयक्तिकरित्या त्या गोष्टीला करण्याची संधी देवबाप देतो. पण देवबाप संधी दिल्याशिवाय राहत नाही. आता करणी या विषयाला आपण बघूया. करणी या विषयाला देवबापाने कोणत्या ठिकाणी त्या वाचनाचा आधार घेतलाय त्यासाठी काढूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22 वचन. इब्रीकराच्या पत्रानंतर याकोबाचे पत्र 1 अध्याय 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. आमेन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा दिले त्या ठिकाणी. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. आज किती जण वचन ऐकतात आणि वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवतात. हे फक्त देव बाप्पाशिवाय कोणालाही समजू शकत नाही. जो वचनाप्रमाणे आचरण करण्याची प्रक्रिया देव बाप्पा समोर व्यक्त करण्याची इच्छा ठेवतो ना प्रियांनो, त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आल्याशिवाय राहत नाही. आमचा येशू ख्रिस्त आदर्शाचा कित्ता आहे प्रियांनो. आमच्या येशू ख्रिस्ताविषयी कुणालाच असं वाक्य बोलण्याची हिम्मत होत नाही की येशू ख्रिस्तानी या ठिकाणी उद्धटपणेचं बोलणं केलं, किंवा येशू ख्रिस्तानी एखाद्या ठिकाणी कपटाने वागला, किंवा येशू ख्रिस्ताने एखाद्याचा द्वेष मनामध्ये घेऊन चालला. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला तर हे सुद्धा माहित होतं. काय माहिती होतं? की यहूदा इस्करियोत मला धरून देणार आहे. आणि प्रभू भोजनाच्या वेळेस येशू ख्रिस्ताने ते भाकीत पण केलं. का भाकीत केलं प्रियांनो येशू ख्रिस्ताने प्रभू भोजनाच्या वेळेस? कारण येशू ख्रिस्ताला शेवटची अपेक्षा यहूदा इस्करियोत करून होती की कदाचित त्याचं नाव घेतल्याने तरी यहूदा इस्करियोतच्या मनात जे कपट आलंय मला धरून देण्याविषयी, त्या कपटापासून तो माघार घेईल. प्रियांनो, कसं ठेवलं होतं ते? काढच नव्हतं. कसं पडलं? प्रियांनो, या ठिकाणी देवाच्या आत्म्याची उपस्थिती आहे. आणि जेव्हा देवाचा आत्मा बोलतो ना प्रियांनो, पाहिलं ना, कोणी हात न लावता बघा शब्दाच्या आवाजाने त्या वस्तूंना देखील कळतंय. त्या वस्तू देखील त्या शब्दाला ऐकून खाली पडतात. म्हणून लोक 19 अध्याय 40 वचनात काय लिहिलंय जरा वाचू आपण तो शब्द, कारण ही प्रक्रिया झाली म्हणून वाचणं गरजेचं आहे. 19 अध्याय 40 वचन. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे उगे राहिल्यास धोंडे ओरडतील. काय म्हणलं देवाचा आत्मा? तुम्ही जर शांत राहिले तर धोंडे ओरडतील. प्रियांनो, कदाचित हे जे कपाटावरून खाली पाडण्याची प्रक्रियेचा बोध आणि इशारा देव बाप्पाच्या आत्म्याचा काय असू शकतो तुमच्यासाठी? तुम्ही लक्षपूर्वक वचन ऐकावं, तुम्ही वचनाकडे ध्यान देऊन लक्ष द्यावं. म्हणून कदाचित देवबाप म्हणला असेल तू खाली पड, म्हणजे यांना काहीतरी
टर्निंग पॉइंट म्हणतो ना आपण, टर्निंग पॉइंट, तसे टर्निंग पॉइंटचा इशारा समजून घ्या. प्रियानो, कोणती गोष्ट प्रभूच्या सानिध्यात होते ना, त्याच्या माग काय ना काय उद्देश असतो ना. तर देवबाप याला पाडण्यापासून थांबवू शकत होता. देवबापाला थांबवता येत नाही का याला पाडण्यापासून. पण प्रभूला कधी कधी काही गोष्टी करू देण्याची इच्छा का होते? कारण तुम्ही वचन आत्म्याने आणि खरेपणाने आत्मसात करावं. मी असं नाही म्हणत की तुम्ही तसं करत नाही, पण प्रियांनो, कधी कधी आम्ही विचारात गेलो ना तर आमचं ध्यान भटकून जातं. म्हणून आमचं ध्यान कधी भटकू द्यायचं नाही. आणि विशेषतः प्रियांनो, मी तुमच्या परिवारामध्ये एक गोष्टीचा फार अनुभव घेतलाय, प्रत्येक वेळेला घेतलाय. एक गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे. जेव्हा पण संदेश स्टार्ट झालाय, थोडा बहुत संदेश देवाच्या आत्म्याने बोलण्याची प्रक्रिया केली, तेव्हा फोन हमखास वाजलेला आहे. फोन ही प्रक्रिया मी या गोष्टीला फार जवळून अनुभवलं. प्रियांनो, फोन येणं वाईट नाहीये, फोन येणं गरजेचं आहे. परंतु प्रियांनो, कधी कधी काय होतं माहिती का, हा फोन देखील आम्हाला डिस्टर्बिंग करण्याचा मार्ग होऊ शकतो. विशेष करून सेवकासाठी. सेवक जे आत्म्याने बोलत असतो ना, सेवकाची बोलण्याची साखळी जर तुटली ना, तर सेवकाला कळत नाही पवित्र आत्मा कोणत्या शब्दांनी काय बोलत होता आणि पवित्र आत्म्याला पुढे काय सांगायचं होतं. ही डिस्टर्बिंग कधी कधी होते प्रियांनो. फोन येणं चांगलं आहे आणि फोन येणं कधी कधी देवाच्या कार्याला अडखळण्याचं कारण पण होतं. दोन्ही गोष्टी आहेत प्रियांनो फोनामध्ये. आणि मला एका गोष्टीला देवाचा आत्मा बोलण्यासाठी प्रेरित करतो की जेव्हा पण या ठिकाणी संदेश स्टार्ट झालाय, तेव्हा एकदा का होईना फोन वाजल्याशिवाय राहिलेला नाही. प्रियांनो, देवाचा आम्ही आदर सन्मान आत्म्याने खरेपणाने करण्याचं ठरवलेलं आहे. तर इथून पुढं जे तुमचे आप्तजन असतील, जे तुम्हाला खरंच फोन करण्याची अपेक्षा ठेवतात, त्यांना प्रार्थना स्टार्ट होण्याच्या अगोदर सांगा की आता प्रार्थना स्टार्ट झालेली आहे, प्रार्थनेनंतर फोन करा. म्हणजे काय होतं, हे पाहिलं ना, तुम्ही हात लावला होता का याला, पाहिलं ना तुम्ही. प्रियांनो, या दासाच्या येण्याने पवित्र आत्म्याची उपस्थिती या ठिकाणी आहे याचं ते प्रमाण आहे. मी असाच येत नाही, चला मी सेवक झालोय काय, मला कोणत्या घर परिवारात जायची देव बाप्पाने मुभा आणि परवानगी दिलेली आहे, मी जाईन आणि त्या ठिकाणी प्रभूच्या नियमाप्रमाणे करल. माझ्या बरोबर माझा देवाचा आत्मा येतो आणि आज या बाळाविषयी भविष्यवाणी जी झाली ना, ती भविष्यवाणी या बाळाच्या जीवनात पूर्ण होणार आहे. मी जगात राहू अगर नाही राहू, पण या बाळाला कधी ना कधी देवाचा आत्मा आठवण करून देईल. अरे, कोणत्या तरी वयोवृद्ध दासानी माझ्यासाठी शब्द वापरले होते, खरोखर ते शब्द माझ्यासाठी देवबाप खरे करत आहे. प्रियांनो, माझ्या मुखातून जे पण शब्द बाहेर निघतात ना, देवबाप ते शब्द पूर्णच करतो. आणि आज रात्री एक संदेश तुम्हाला मी टाकणार आहे. एका परिवारामध्ये बघा, देव बाप्पाने किती आनंदाचा क्षण दिलेला आहे. त्या घरामध्ये नुसता माझा मोबाईल लावल्याबरोबर तुम्हाला सगळं काही चित्र दिसल. मी जे बोलावं ते तुम्हाला पाहण्याने दिसून येईल की त्या परिवारामध्ये देव बाप्पाने काहीतरी चांगल्या प्रकारचं कृत्य केलंय आणि त्या परिवाराने पण त्या कृत्याचं गौरव कसं केलंय ते तुम्ही प्रत्यक्षात त्या घरामध्ये काय आहे ते तुम्हाला संदेशातून दिसल. मी बोलण्यामध्ये मजा नाही प्रियांनो. प्रियांनो, मी आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करणारा सेवक आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये फक्त देवाला म्हटलंय, मी खालच्या पातळीला राहिलो पाहिजे. मला वरच्या पातळीला येण्याची मी इच्छा ठेवलेली नाही. कारण प्रियांनो, जो जीवनामध्ये निराश होतो ना, त्याला फक्त जीवनामध्ये एवढंच दिसतं की मी खालच्या पातळीला आलेलो आहे ना, मी खालच्याच पातळीला राहीन, मला वरच्या पातळीला यायचं नाही. पण प्रभू, तू वरच्या पातळीला मला सदैव दिसला पाहिजे. आणि जे मी देव बाप्पाशी बोललोय
आतापर्यंत देव बाप्पाने अशी प्रक्रिया केली की हरेकांच्या हृदयामध्ये माझा देव बाप उंच झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. किती सोपा शब्द आहे ना, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. किती जण वचनाप्रमाणे आचरण करतात आज? प्रियांनो, वचनाप्रमाणे आचरण करणारे कधी देवाच्या वचनाला दोष लावण्याची तयारी दाखवतील? कधी त्यांच्या मनामध्ये इच्छा होईल की मला वचनाला दोष लावणं गरजेचं आहे, हे लावल्याशिवाय मला करणार नाही, ही प्रक्रिया केल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान होणार नाही, असं वाटेल कोणाला? परंतु आजच्या वास्तविक जीवनामध्ये, वर्तमान काळामध्ये खुलेआम वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चाललेली आहे. प्रियांनो, कधी विचार केला का, आज जर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चाललेली आहे तर देवाला आणि देवाच्या आत्म्याला कसं वाटत असन? एका ठिकाणी चालली का ही प्रक्रिया आज वचनाला दोष लावण्याची? अख्ख्या जगामध्ये चालली ही प्रक्रिया. जेवढे देश आज अस्तित्वात आहे आणि ज्या ज्या देशामध्ये येशू ख्रिस्ताचं नाव आहे त्या प्रत्येक देशामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला भाषा निरनिराळी आहे. कुणी इंग्लिश मध्ये, कुणी कोणत्या भाषेमध्ये, पण या वचनाचा जो रेफरन्स बायबल मध्ये आहे, या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया काही विश्वासणारे, काही सेवक आजही करत आहे. हे थांबलेलं नाही प्रियांनो. किती देवाचा आत्मा आणि देवबाप बर्दाश्त करणार आहे? विचार करा प्रियांनो. आम्हाला जर कोणी हो म्हणलं तर आम्ही काय करण्याची प्रक्रिया ठेवतो? तू म्हणण्याची प्रक्रिया करतो का नाही आम्ही? जर एखादा वेडा वाकडा शब्द जर कुणी बोलला आपल्याला, तर आपल्याला जर तो सहन नाही झाला तर आपणही त्याचं प्रत्युत्तर देतो का नाही? प्रियांनो, आमची जर अशी वागण्याची प्रक्रिया आहे, अशा प्रकारे जर आम्ही वागण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणतो, तर देव बाप्पाच्या वचनाच्या विरोधात आज जर बोललं जात आहे तर देव बाप किती बर्दाश्त करतोय? विचार करा प्रियांनो गंभीरतेने या गोष्टीचा, की देव बाप आमचं किती सहन करतोय. देव बाप्पाने ना एक अभिवचन बायबल मध्ये दिलंय वचनाविषयी. बघूया जरा ते वचन आपण. मत्ते शुभवर्तमान 24वा अध्याय 35वं वचन बघा बरं. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. काय होणार नाही? माझी वचने नाही तशी होणारच नाही. आणखी एक शब्द बघू, मत्तेचंच पुस्तक 5वा अध्याय 18वं वचन बघा. आणखी एक अभिवचनाचा शब्द काय आहे? 5वा अध्याय 18वं वचन. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. बघितलं किती देव बाप्पाने आपल्या वचनाला महत्वाची जागा दिली. काना किंवा मात्रा किंवा अनुस्वार रद्द होणार नाही. आपल्या वचनाला एवढं प्राधान्य, एवढी सुरक्षितता देव बाप्पाच्या आत्म्याने जर दिलेली आहे, जो आत्मा आपल्या वचनाविषयी अशा प्रक्रिया व्यक्त करतो, आज जे कुणी वचनाला दोष लावित आहेत, वचनाच्या विरोधात बोलत आहेत, त्यांच्यासाठी देवाचा आत्मा काय मनामध्ये विचार करत असेल? विचार करा प्रियांनो. देव बाप्पाची इच्छा आहे वचनाला दोष लावणं बंद झालं पाहिजे. आणि देव बाप हे बंद केल्याशिवाय राहणार नाही. अहो, ज्याने सर्व बनवलं, सर्व घडवलं, सर्व आपल्या इच्छेने उपस्थित केलं, त्याला या गोष्टीला थांबवणं
शक्य होणार नाही, तो करून दाखवणारा देव आहे. म्हणून मोशे देखील प्रभूच्या सेवेकरता तयार होऊ नाही राहिला होता. काय मोशे म्हणलं प्रभू परमेश्वराला सिनाई पर्वतावर, म्हणलं मी जड ओठाचा जड जिभेचा आहे, फारो राजासमोर तुम्हाला जायला सांगतो. एवढा मोठा बलाढ्य राजा फारो, त्याच्या समोर जाऊन मी काय बोलू? तो काय साधारण व्यक्ती का? राजा आहे तो, त्याच्या समोर माझी बोलण्याची लायकी पात्रता आहे का? मी योग्यतेचा नाही. अशी भूमिका परमेश्वराला मोशेने प्रगट करण्याचा प्रयत्न केला. पण परमेश्वर मोशेला काय म्हणला माहितीये? वचनामध्ये लिहिलेलं नाही तसं. मोशेला परमेश्वर म्हणला मी तुला त्या लायकीचं बनवलेलं आहे, तू जा फक्त. तुला मी फक्त सांगते जा फारो समोर, तिथं गेल्यावर काय बोलायचं काय नाही ये मी तुला त्या ठिकाणी सुचविल. आणि तू जर घाबरण्याची भूमिका माझ्या समोर शब्दाने व्यक्त केली ना, तू घाबरावं नाही म्हणून त्याला एक काठी देण्यात आली. ही काठी तुझ्या सहाय्यतेचा दुर्ग आहे. ही काठी तुला अडचणीमध्ये मदत करणारी आहे. अशा अनुषंगाने ती काठी दिली. मग आम्ही पाहतोय ना त्या काठीचा उपयोग मोशेने कसा कसा केला, काय काय गोष्टीसाठी त्या काठीचा वापर केला है ना. काही गोष्टी मी संदेशातून या घरामध्ये सांगितलेत ना की मोशेने ती काठी कशी वापरली, त्या काठीचा उपयोग कसा केला. काही गोष्टी याच जागेमध्ये देवाचा आत्मा बोललेला आहे. प्रियांनो, देवबाप ज्याला उपयोगात आणायचं ठरवतो ना त्याला पूर्णपणे सहाय्य करायला तो समर्थ आहे. अधुरं सहाय्य करत नाही. सेवकाला जर सेवेसाठी तो पाचारण करतो ना तर सेवकाला पूर्ण देतो, तो काही बाकी ठेवत नाही. प्रियांनो, माझ्या जवळ आज 3च वचन आहेत. आज 4 देखील वचन देवबाप्पाने देवाच्या उपस्थितीमध्ये मला दिले नाही. आणि माझ्या मनाला थोडस खटकलं आज. म्हणलं देव बाप्पा कमीत कमी तू 4 वचन मला दाखवतो, पण आज 3च वचनातून तू बोलण्याची तयारी ठेवली. देव बाप्पा तू चांगल्या प्रकारे बोल, हीच माझी इच्छा आहे. प्रियांनो, आमचं मन कधी कधी कच खातं की अरे आज तर 1 वचन प्रभूने कमी केलंय, म्हणजे मला बोलताना किती वेळ बोलण्याची तो प्रेरणा देईल. पण प्रियांनो, देव बाप्पाला जे करायचं असतं ते देवबाप केल्याशिवाय राहत नाही. आज या ठिकाणी आल्यावर कळलं मला की तुमचे आई वडील आज कुठे गेलेत? पुण्याला गेलेत है ना. आज फक्त तुमची आजी आणि तुम्हीच आहात. म्हणून देवबाप्पाने आज मला 4 वचनाऐवजी 3च वचनाने माझं समाधान केलं की आज तो थोडासा संदेश शॉर्ट मध्ये बोलणार आहे. पण मला जेव्हा मी मननात बसलो होतो घरामध्ये तेव्हा मात्र माझ्या लक्षात ही बात आली नाही आणि देवबाप्पाने मला दाखवलं पण नाही की जिथं तू आज जाणार आहेस माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने तिथं तुला असं काही पाहायला मिळणार आहे. प्रियांनो, देवबाप कधी कधी आपल्या गोष्टी गुप्त ठेवतो आणि तो प्रक्रियेने करून दाखवणार आहे. म्हणून वचनात सांगितलंय करणे ही प्रक्रिया कृतीतून देवबाप्पाने माझ्या समोर सादर केलेली आहे. म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा स्वभाव जर आमच्यामध्ये आणण्याची कोणाला इच्छा असेल तर येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टी बायबलमध्ये आम्हाला पाळायला सांगितल्यात, करायला सांगितल्यात, त्या गोष्टी आम्हाला प्रथम वाचण्याच्या द्वारे माहीत असणं गरजेचं आहे. नवीन करार जर कुणी वाचला नाही तर त्यांना कळल का येशू ख्रिस्ताने काय सांगितलंय. शुभवर्तमानामध्ये मत्ते, मार्क, लूक, योहान 4 शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने कोणत्या गोष्टी करायला सांगितल्यात, कोणत्या गोष्टी करू नये म्हणून सांगितल्या कळल का. म्हणून बायबल वाचणं रोज गरजेचं आहे. कमीत कमी 1 अध्याय वाचलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता शेवटच्या वाचनाकडे आपण येऊ आणि या वाचनातून थोडा वेळ बोलल्यावर मी लगेच थांबणार आहे. त्यासाठी काढूया 1 शमूएल 12वा अध्याय
23वे वचन, पहिले शमूएल 12वा अध्याय 23वे वचन. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हाला चांगला व सरळ मार्ग दाखवितो. आमेन. किती जण आहेत प्रियांनो, आज परमेश्वराचा हा अपराध त्यांच्या हातून होत नाही. किती जणांना वाटतं की माझ्याकडून हा अपराध परमेश्वराचा होत नाही. प्रियांनो, प्रार्थनेमध्ये ना, आता प्रार्थनेचा विषय आला म्हणून देवबाप सांगत आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये कमीत कमी एका सेवकाची आठवण असलीच पाहिजे. तुमची प्रार्थना सेवकाची आठवण केल्या विना नसली पाहिजे. बघा, काही सेवक जन चर्च मध्ये, हाऊस प्रेयर मध्ये नेहमी म्हणतात, माझ्यासाठी फक्त तुम्ही प्रार्थना करा, मला तुमच्याकडून कशाची अपेक्षा आशा नाही. का म्हणत असतील हो ते असं वाक्य? त्यांना या वाक्य बोलण्यामध्ये काय काय त्यांच्या मनामध्ये इच्छा आणि हेतू धरून ते बोलतात विश्वासणाऱ्यांना? कारण प्रियांनो, एखाद्याने जर एखाद्या सेवकाचं नाव घेऊन प्रार्थना केली ना, सैतानाच्या अग्नी ज्वलित जे बाण त्या सेवकाकडे येणार आहेत ना, ते अग्नी ज्वलित बाण तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे थांबवले जाऊ शकतात. प्रार्थनेला इतकं मोठं प्राधान्य पाऊलाने आपल्या 13 पत्रामध्ये दिलंय. म्हणून पाऊल म्हणायचा, माझ्यासाठी प्रार्थना करा. कनिष्ठ प्रेषित असून तो विश्वासणाऱ्यांकड प्रार्थनेची अपेक्षा करायचा का? कारण त्याला माहित होतं प्रार्थनेच्या सामर्थ्याने काय होऊ शकतं. आता काय होऊ शकतं प्रार्थनेच्या सामर्थ्याने, हे जरा आपण वचनातून बघू या गोष्टीला, की प्रार्थनेमध्ये काय सामर्थ्य आहे, प्रार्थना काय करू शकते. काढूया त्यासाठी प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय 5 वचनापासून वाच जरा खाली. याप्रमाणे पेत्र बंदीशाळेत पहारात होता, परंतु त्याचकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री पेत्र 2 बेड्या घातलेला असा 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे बंदीशाळा राखीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ अवतीर्ण झाला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या कुशीवर थाप मारून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील बेड्या पडल्या. मग देवदूताने त्याला सांगितले, कमर बांध व वाहणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे चालू लागला. तरी देवदूताच्या द्वारा झाले ते खरे आहे असे त्याला कळले नाही. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. बस बस बघितलं प्रियांनो, प्रार्थनेचं सामर्थ्य. मंडळीची प्रार्थना चालली होती. मंडळी जेलमध्ये आले नव्हते, कारागृहामध्ये आले नव्हते, अधिकाऱ्याला बोलले नाही की पेत्राला तुम्ही सोडून द्या. पण त्यांनी सर्व समर्थ देवाकडे प्रार्थना एकाग्रतेने केली की पेत्र अपराधी नाही, पेत्र निर्दोष आहे. त्याला सुवार्तेपायी धरून तुरुंगात डांबण्यात आलेला आहे. ही मंडळीची एकाग्रतेची प्रार्थना चालली होती आणि त्या प्रार्थनेचा चमत्कार वाचलं ना वचनामध्ये. प्रियांनो, प्रार्थनेला हलक्यामध्ये आज काही जण घेत आहेत. काही जणांच्या नजरेमध्ये प्रार्थना ना फक्त 2 मिनिटाचा विषय झालेला आहे. मी फक्त 2 मिनिटाची किंवा 1.5 मिनिटाची प्रार्थना करेल. शक्यतो 1.5 मिनिट मला फार आवडेल. 2 मिनिट पण मला 30 सेकंद ज्यादा देणं मला जड वाटत आहे. प्रियांनो, प्रार्थनेला एवढ्या खालच्या दर्जेला आम्ही कधी आणू नये. आता सांगा, मंडळी जेव्हा प्रार्थना करत होती
1 मिनिटाची 2 मिनिटाची प्रार्थना केली असेल का त्यांनी? तुम्ही आम्ही होतो का बघायला की मंडळी 1 मिनिटाची किंवा 2 मिनिटाची प्रार्थना करते म्हणून? प्रियांनो, आज प्रार्थनेला प्राधान्य न खालच्या लेवलला चाललेलं आहे. आणि प्रभू जे मत्ते 24 अध्याय 21व्या वचनामध्ये म्हणला ना, तिथं प्रामुख्याने 2 गोष्टी होण्याची संभावना देव बाप्पांनी वर्तवली. पहिली संभावना, प्रार्थनेला खालच्या दर्जेच्या जागा मिळणार आहे काही जणांच्या मनातून, हृदयातून. काही जणांच्या, बर का, सर्वांच्या नाही. ज्यांच्या मनामध्ये प्रभूचा आदर कमी झालाय ना, किंवा ज्यांच्या मनातून प्रभूच्या आज्ञा पालनाकडे त्यांचं लक्ष एवढं राहिलं नाही, त्यांनाच 2 मिनिटाची किंवा 2 मिनिटापेक्षा कमी वेळाची प्रार्थनेची अपेक्षा आहे. पण ज्यांच्या मनामध्ये आजही प्रभू ताऱ्यासारखा चमकत आहे आणि त्यांच्या हृदयातून प्रभूला उंच करण्याची प्रक्रिया आहे, त्यांच्या जवळ 2 मिनिटाची प्रार्थना नाही, जास्त वेळाची. दुसरी गोष्ट कोणती आहे? पहिली प्रार्थना खालच्या दर्जेचं जाईल, जे मत्ते 24-21 वचनात सांगितलंय. त्याच अध्याय काढा, 24वाच अध्याय काढा मत्तेचा, 12वं वचन वाचा त्याच अध्यायाचं. आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावी. ही दुसरी गोष्ट होणार आहे. ह्या प्रमुख 2 गोष्टी आहेत. तशा तर पुष्कळ गोष्टी अंतिम समयात होणार आहे, पण प्रामुख्याने विश्वासणाऱ्यांना प्रभू पासून दूर नेण्याच्या प्रक्रियेमध्ये या 2 गोष्टी सिंहाचा वाटा ठेवतात. आणि ज्याला या 2 गोष्टीपासून वाचायचं असेल त्यांनी बायबल आत्म्याने खरेपणाने वाचलं पाहिजे आणि जे काही वाचत आहात ते केलं पाहिजे. तर त्याच्या मनातून प्रार्थनेचं प्राधान्य कमी नाही होणार आणि त्यांची प्रीती कोणावरची थंड होणार नाही. आज बहुसंख्य प्रियजनांच्या प्रीत्या थंड्या व्हायला लागल्यात बर का. ही प्रक्रिया चर्च मध्ये प्रामुख्याने दिसू लागलेली आहे. ज्याला आत्मा चालवितो ना प्रियांनो, त्यांना देव बाप्पाचा आत्मा कळू देतो की चर्च मध्ये सध्या काय चाललेलं आहे. फार जणांची प्रीती एकमेकावरची कमी कमी होत चाललेली. प्रियांनो, प्रीती कमी होणं तुम्हाला आवडेल का? आवडेल? तुमचं मन म्हणेल का मला प्रीती करायला, कमी करायला फार माझं मन उत्सुक झालं म्हणन? प्रियांनो, प्रीती करणं आम्हाला आवडेल, परंतु आम्ही प्रीती कशी केली पाहिजे? जे आमचे आप्तजन नाहीत, नातेवाईक नाहीत, पण प्रभू मध्ये जे आहेत त्यांच्यावर प्रामुख्याने जास्त प्रीती केली पाहिजे. प्रीतीची परिभाषा खऱ्या शब्दामध्ये ही आहे, जे आमचे नातेवाईक नाही, आप्तजन नाही, पण प्रभू मध्ये जे आहेत त्यांच्यावर तुम्ही जशी आपल्या घरातल्या प्रियजनांवर प्रीती करता तशी प्रीती त्यांच्यावर करा. प्रियांनो, प्रीतीमध्ये ना दोष नसला पाहिजे, सदोष प्रीती असली पाहिजे. त्याच्यामध्ये भेदभाव नसला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठली ईर्ष्या नसली पाहिजे. ही प्रीती देव बाप करा म्हणतो. आणि अंतिम समयात काय म्हटलंय? अधर्म वाढल्यामुळं अनेकांची प्रीती थंडावेल असा शब्द आलाय. जर आपल्याला प्रीतीमध्ये राहायचं असेल तर आपली प्रार्थना 2 मिनिटाची करणं बंद झाली पाहिजे. आमची प्रार्थना कमीत कमी 7 मिनिटाची तर असली पाहिजे. 7 हा आकडा पूर्णतेचं दर्शक आहे, है ना? मानतो ना आपण की 7 आकडा पूर्णतेचं दर्शक आहे. कमीत कमी आम्ही 7 मिनिटाची तरी प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो. आणि देव बाप्पांनी सांगितलंय की फार मोठी जर प्रार्थना असली तर ती व्यर्थ बडबड आहे. मत्तेच्या 6व्या अध्यायात सांगितलंय मग की तुमची फार प्रार्थना असली जोर जोराने तर ती ढोंगाची प्रार्थना आहे. प्रार्थना अशी केली पाहिजे प्रियांनो
कोणाला आवाज आपल्या तोंडातला गेला नाही पाहिजे की मी काय प्रार्थना करतोय, काय प्रभूशी बोलतोय. ती प्रार्थना देवाला समर्पित प्रार्थना असते. धूपासारखी त्या प्रार्थनेला देव बाप्पांनी मान्यता दिली. न तर काही जणांना जोर जोरात प्रार्थना करतात, अरे माझे शब्द ऐकावं बरं का, मी काय प्रार्थना करतोय. प्रियांनो, देव बाप्पाला ऐकायला गेलं ना पुरे आहे. इतरांना ऐकायला जावं याची देव बाप्पाने कधी इच्छा धरली नाही प्रार्थना करणाऱ्यांसाठी. म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही 7 मिनिटाचा वेळ कमीत कमी देण्याचा अंदाजे. आता 7 मिनिटं काही घडी लावून आम्हाला कळणार नाही की अरे 7च मिनिटं झाले, अरे वर गेलं एखादा मिनिट तर काही बिघडत आहे का? का 7 मिनिटं म्हणलं नाही, माझ्या मते अंदाजे 7 मिनिटं झाले असतील ना, तर आमीन म्हणायला हरकत नाही. कारण सेवकांनी सांगितलं 7 मिनिटं कमीत कमी प्रार्थना. जर आत्मा आणखी काय बोलण्याची इच्छा ठेवत असला तर ते पण बोलण्याची प्रक्रिया ठेवा प्रियांनो. पण आमची प्रार्थना फार मोठी पण नसली पाहिजे, कारण फार मोठी प्रार्थना देव बाप्पाला मान्य नाही, असं मत्त्याच्या 6व्या अध्यायात देव बाप स्वतः बोललाय. कमीत कमी आम्ही 7 मिनिटाची प्रार्थना करण्याची अपेक्षा देव बाप्पाकडे केली पाहिजे. आणि 2 मिनिटाची प्रार्थना करणं हे बंद झालं पाहिजे. 2 मिनिटाच्या प्रार्थनेचं प्राधान्य कमी झालं पाहिजे, प्रार्थनेचं प्राधान्य वाढलं पाहिजे. म्हणून ते वचन आलंय, तुम्हासाठी प्रार्थना करण्याचं सोडून देण्याचा हा अपराध परमेश्वराचा माझ्याकडून न हो. आणि प्रार्थनेमध्ये कमीत कमी एका सेवकाचं नाव घेऊन प्रार्थना करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटलं मला आणखी काही सेवकाचं नाव घ्यायचं, देव बाप मनाई करत नाही. न तू म्हणणार नाही, सेवक म्हणले एकच सेवकाचं, मी एकच सेवकाचं नाव घेईन. तुम्हाला जर आत्मा म्हणत असला 2-3 सेवकासाठी नाव घेऊन प्रार्थना कर, जरूर करा प्रियांनो. प्रियांनो, तुम्ही देवाला खुश करताना देव बाप तुम्हाला तुमच्या भावी जीवनामध्ये हर येणाऱ्या पेच प्रसंगातून देव बाप तुम्हाला सोडविल. आणि तुमच्या प्रार्थना सेवकासाठी एक सुरक्षा कवचासारख्या असणार आहेत. कारण सैताना नेहमी सेवकावर अग्निज्वलित बाण सोडण्याची तयारी ठेवतो. तुमची प्रार्थना नाव घेऊन करण्याची कदाचित त्या सेवकावर सैतान अग्निज्वलित जो बाण सोडणार आहे, त्या बाणाला नष्ट करणारा शब्द कदाचित तुमच्या प्रार्थनेचा होऊ शकतो. म्हणून पाऊलाने आपल्या पत्रांमध्ये प्रार्थनेला फार मोठं प्राधान्य दिलंय. तसं ते देवबाप फार बोलू शकतो प्रार्थना या विषयावर, पण प्रामुख्याने ज्या गोष्टी देवबाप बोललाय प्रियांनो, त्या गोष्टीला पाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा. देवबाप जे सांगतो ना प्रियांनो, त्याप्रमाणे जर विश्वासणाऱ्याने करण्याची प्रक्रिया दाखवली ना आपल्या जीवनामध्ये, ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बंद नका करू, डोळे बंद करा. 1 सेकंद आपण फक्त शांत राहू. 1 सेकंद फक्त आपल्या मनाला 1 सेकंदासाठी शांत करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया,
धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो। स्वर्गीच्या देवा, तू इतका महान, इतका सामर्थ्यशाली, इतका तू पवित्र आहे की तुझी पवित्रता आम्ही आमच्या शब्दाने देखील प्रगट करण्यास योग्य नाही, इतका तू पवित्र आहे। आणि जी तुझी पवित्रता तुझ्यामध्ये आहे तीच पवित्रता तू आमच्यामध्ये आणण्याची इच्छा ठेवतो। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझे उपकार स्मरण करतो, तुझा जय जयकार करतो, तुला स्तवितो माझ्या बापा, तुला आभार प्रदर्शनाचा, उपकार स्तुतीचा आम्ही यज्ञ अर्पण करतो। आजच्या या समयासाठी तुला उंचावितो, तुला गौरवितो, तुला स्तवितो माझ्या बापा। शेवटची प्रार्थना आपल्यासाठी प्रेरणाताई करतील। आपण प्रार्थना करू। पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा, आतापर्यंत सांभाळलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते। हो येशू ख्रिस्त, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराच्या। हो बाप्पा, आम्ही जीवाचे वाचलं ते तू आशीर्वाद कर ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ताच्या संबंधाचा बुद्धी चातुर्य तू इथे बसले प्रत्येकाला पुरव ईश्वराच्या बाप्पा। त्या वचनाद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जेथे दोघे किंवा तिघे तेथे मी उपस्थित आहे, तो आमच्यात उपस्थित आहेस असा आमचा विश्वास आहे ईश्वराच्या। आणि तो विश्वास तू पूर्ण करणार देवे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ईश्वराच्या। हो ईश्वराच्या, मी विशेषतः प्रार्थना करते पाळ साहेबांसाठी। हो ईश्वराच्या बाप्पा, तुझी वचन सेवा करत असताना हो ईश्वराच्या त्यांच्याद्वारे तू उंचावले जा, तू गौरवले जा ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, तुझा मार्ग समजवत असताना ईश्वराच्या त्यांच्याद्वारे तू बोलला जा ईश्वराच्या बाप्पा। त्यांच्या ओठांना शब्दांना तू स्पर्श कर ईश्वराच्या। पवित्र आत्म्याच्या द्वारे तू त्यांचा उपयोग करून घे ईश्वराच्या। हो ईश्वराच्या, त्यांना चांगलं आरोग्य तू दे, अजून तुझी वचन सेवा करण्याचं बाप्पा बुद्धी चातुर्य तू त्यांना पुरव ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, मी प्रार्थना करते आमच्या घरासाठी ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, आमच्या सर्व अडचणी, सर्व शंका कुशंका बाप्पा तुला माहित आहेत ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, तू सर्व गोष्टींपासून जाणता आहेस ईश्वराच्या बाप्पा, सर्व गोष्टींपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराच्या बाप्पा। हो प्रभू ख्रिस्ता, मी प्रार्थना करते बाप्पासाठी ईश्वराच्या बाप्पा। हो प्रभू ख्रिस्ता, ते काम करत असताना त्यांच्या सोबती तू राहा ईश्वराच्या। तुझ्या देवदूताचं कुंपण तू त्यांच्या भोवती ठेव, लागणारी शक्ती तू पुरव ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही शाळेत येत जात असताना आमच्या भोवती देवदूताचं कुंपण तू ठेव ईश्वराच्या। आमच्या ज्ञानात बुद्धी चातुर्य बाप्पा तू आपल्या ज्ञानाच्या भंडारातून ज्ञान पुरव ईश्वराच्या। आणि तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराच्या बाप्पा। आईसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या। हो प्रभू ख्रिस्ता, तिला जो गुडघे दुखीचा, पाय दुखीचा त्रास आहे ईश्वराच्या, तुझ्याच आणि तुझ्याच नावात बराच कर। हो ईश्वराच्या, तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य तिला तू प्राप्त करून द्या आणि हो तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराच्या बाप्पा। 38 वर्ष आजारी असलेला मनुष्य तू बरा केलंस ईश्वराच्या। आम्ही तुझे लेकर आहोत ईश्वराच्या बाप्पा। मी आईसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या, तिला तू बरं कर आणि हो तुझ्याच नावाचं गौरव, तुझ्या तारणाचा अनुभव तू आम्हा सर्वांना घडव। हो ईश्वराच्या बाप्पा, दीदीसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा। बाहेर ठिकाणी एकटी राहत असताना ईश्वराच्या
तू तिला एकटं पडू नको देऊ ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या देऊरचं कुंपण तुझ्या भोवती ठेवतोस ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व मानबाईनं गौरव तुला देते ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, सैतानी गोष्टी, वाईट विचार, सैतानी कपट या सर्वांपासून तिचा तू तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता हो ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, चांगला आरोग्य तिला तू पुरव ईश्वराजा आणि तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा. या रात्रीच्या समयला जे प्रवास करीत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वराच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर आणि हो तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा. प्रार्थना करते आमचे आपतेष्ट, आमचे नातेवाईक, आमच्या ओळखीचे लोक ईश्वराजा, सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू हो ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, तुझ्या विश्वासात अजून दृढ होण्याचा बुद्धीचातुर्य प्रत्येकाला तू पुरव आणि हो तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा. बाप्पा, आमच्याद्वारे तू उंचावल्या जा आणि तू गौरवला जा. आमचा सर्वांचा उपयोग तुझ्या उंचवण्यासाठी आणि तुझ्या वाढीसाठी हो दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही तुझे लेकर आहोत, आमच्या सर्वांना तुझा आशीर्वाद असाच असू दे. दिवशीची प्रार्थना तारणार प्रभू यीशू ख्रिस्त त्याच्या गोडन पेट नावात केली म्हणून देतोय. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आमची ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षा नकोस तर आम्हास पापापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्ताची जय. प्रभू येशू रक्ताचा जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. Praise the Lord.